नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वाचन प्रशंसा। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो। पण वाचनाचं खरं महत्त्व काय हे आपल्याला या कवितेमधून फार कमी शब्दामध्ये पण अतिशय प्रभावीपणे मांडलेलं दिसतंय। तर बघूयात वाचन प्रशंसा। बोर्डाने हा पाठ फक्त सरलार्थ लेखन म्हणजे भाषांतरासाठी नियुक्त केलेला आहे, मात्र आपण थोडा सविस्तरपणे हा पाठ समजून घेणार आहोत। एकूण 6 श्लोक आहेत वाचन प्रशंसेचे, आपण एक एक श्लोक त्यातला बघणार आहोत। पहिला श्लोक, शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तद हितावहम। शील म्हणजे चारित्र्य, सद्गुण संपत्ती ही चांगल्या गुणांची संपत्ती, ज्ञानम म्हणजे वेगवेगळ्या विषयांची माहिती, विज्ञानम म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांची माहिती, उत्साह आणि आपल्यातली अंतर्गत उर्मी ज्याला आपण इंग्रजीमध्ये एन्थुझियाझम म्हणतो, हा उत्साह, प्रसन्नता येन वर्धते ज्याच्याने वाढते, ते वाचन हितावहम, ते वाचन कल्याणकारी आहे। बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन लक्षात येत आहेत की वाचनाने आपला वेगवेगळी माहिती मिळते, वेगवेगळे शास्त्र आपण जाणून घेऊ शकतो, चारित्र्य घडू शकतं, इथपर्यंतही आपल्याला मान्य असतं सगळं। पण उत्साह वाढतो ही गोष्ट थोडी पटकन समजत नाही आपल्याला, की वाचनाने खरंच उत्साह वाढतो का? तर वाचनाने खरोखर उत्साह वाढतो। आता हे कसं काय? आपण एक उदाहरण बघूयात। जेव्हा आता लॉकडाऊनचा सगळा काळ होता, आपल्याला घरीच थांबावं लागत होतं, तर तेव्हा आपल्याला एक शब्द दिवसातून अनेकदा ऐकायला मिळाला असेल किंवा आपण स्वतःसुद्धा तो बोललो असू, तर तो शब्द ते वाक्य असतं, खरं तर ते वाक्य होतं बोर होतंय, कंटाळा आलाय, घरात थांबता येत नाही। ॲक्च्युली आपली समस्या ही नाही आहे की आपण घरात राहू शकत नव्हतो, आपण आपल्याच घरात होतो, आपल्या आसपास आपले सगळे लोक होते, त्यामुळे कुठला त्रास असण्याचं कारण नव्हतं। आपली समस्या ही होती की घरात राहून काय करायचं ते आपल्याला कळत नव्हतं, कारण आपण त्या सगळ्या गोष्टी करतो ज्याच्यासाठी कुठल्या ना कुठल्या साधनांची गरज असते। आणि ती साधनं, समजा चित्र काढायचं ठरवलं आणि आपल्याकडे रंग नसतील तर आपण रंग आणायला बाहेर जाऊ शकत नव्हतो, ही समस्या आहे, ही मान्य आहे इथपर्यंत। पण मग चित्र काढता येत नाही म्हणजे काहीच नाही करता येत का? दिवस कसा जाणार? किंवा इतर वेळेससुद्धा कधी कधी आपल्याला एकट्याने प्रवास करावा लागतो, तर आपल्याला कंटाळा येतोय। हा कंटाळा येतो का किंवा बोर का होतं? याचं कारण आहे की आपल्याला विचार करायला कुठलंही भांडवल आपल्याकडे नाही आहे, आपल्याला विचार करायला काही विषयच नाही आहे, आपण चिंतन करू शकत नाही आहे। आणि आपण चिंतन का करू शकत नाही आहे? कारण आपल्याकडे माहिती नाही आहे। जास्तीत जास्त विषयांची आपण माहिती घेतली पाहिजे, आपण गरजे इतकीच माहिती घेतो, ती माहिती वापरतो आणि विषय संपवतो। तो जसं परीक्षेपुरता अभ्यास करतो आणि त्यानंतर आपण तो अभ्यास पण विसरून जातो, तर तोच प्रकार होतो। जर आपण आपल्या आवडीचं वाचन केलं, आपल्या आवडीनुसारच्या गोष्टी आपण वाचल्या, त्याच्याबद्दलची जाणकारांची मतं आपण वेगवेगळ्या पुस्तकातून किंवा सध्या आपण ऑनलाईन पण वाचन करू शकतो, त्यातून जाणून घेतली, तर आपल्याला ती वाक्य आठवतात आणि त्या वाक्यांवर आपण चिंतन करू शकतो। चिंतनात किती वेळ आणि कसा वेळ निघून जातो हे लक्षात सुद्धा येत नाही, तासनतास जाऊ शकतात। पण आपण आधी वाचन केलेलं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, आणि जर हे केलेलं नसेल तर साहजिक आहे, चिंतन करता येत नाही आहे। चिंतन करायला आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मगाशी साधनांची जशी मर्यादा होती, तर चिंतनाला साधन नाही लागत, चिंतनाला आपलं डोकं ठिकाणावर असलं बस झालं, बाकी कुठलीच गोष्ट लागत नाही। मन आणि बुद्धी या 2 गोष्टींनी आपण खूप छान चिंतन करू शकतो। आणि जी माणसं चिंतनामध्ये मग्न असतात त्यांचा मेंदू
त्याला प्रश्न नाही पडत की आपण काय करावं, मला कंटाळा येतोय, काहीच करता येत नाही आहे, हा प्रश्नच येत नाही, कारण तो सततच काही ना काही करत असतो. म्हणून जे लोक सतत कामामध्ये मग्न असतात किंवा ज्यांना काय करावं ही समस्या निर्माण होत नाही, त्यांचा उत्साह आपोआप टिकून असतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट हे तर झालं की जेव्हा आपण अडकतो किंवा साधनांची मर्यादा असते त्यावेळेसचा भाग. इतर वेळेला सुद्धा आपल्याला प्रसंगाने नोकरी करताना किंवा कधीकधी विद्यार्थी म्हणून सुद्धा अचानक प्रसंग येतात की आपण शाळेत आपल्या पालकांना घेऊन जातो आणि सांगतो की आपले वर्ग शिक्षकांना की मला सुट्टी हवी आहे. मी माझे पालक पण बरोबर आणलेले आहेत. मग पालक सांगतात की हो आम्हाला सुट्टी हवी आहे, काय जे कारण असेल ते सांगतात. मग आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही एक अर्ज करा. आता अर्ज कोण लिहिणार, तर ते काम आपल्यावर पडतं. आपण अर्ज वाचलेले असले, व्यवस्थित शिकलेलो असलो तर आपल्याला अर्ज लिहिता येतो, नाही तर आपल्याला अर्जच लिहिता येत नाही की कसा लिहायचा आहे, काय करायचं आहे. मग असे हे तर छोटंसं उदाहरण झालं. असे कुठलंही काम आपल्याला ऐन वेळेवर करावं लागतं आणि हे काम करण्यासाठी आपल्याला एका विषयातून दुसऱ्या विषयाची माहिती मिळते, दुसऱ्या विषयातून तिसऱ्या विषयाची माहिती मिळते, पण हे सगळी माहिती असण्यासाठी आपल्याला वाचन करावं लागतं. त्यामुळे वाचन त्याही दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या माणसाला बरीच कामं करता येतात त्याचा उत्साह कसा मावळे, त्याला टेन्शन नाही आहे, त्याला दडपण नाही आहे. आणि ज्या वेळेला माणसाला कोणतंही टेन्शन नाही आहे, कोणतंही दडपण नाही आहे, त्याला कशाची चिंता नाही आहे की मला हे जमेल किंवा नाही जमणार, त्यावेळेसची माणसाची साहजिक अवस्था, नैसर्गिक अवस्था आहे प्रसन्नता. ती प्रसन्नता म्हणजेच त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह. त्यामुळे माणसाचं उत्साह वाचन जर आपण केलेलं असलं तर तो नक्कीच वाढतो, यात शंका नाही आहे. तर याप्रमाणे उत्साह वाढतो. एकूण श्लोकाचा अर्थ काय, तर चारित्र्य, चांगल्या गुणांची संपत्ती, वेगवेगळ्या विषयांची माहिती, वेगवेगळ्या शास्त्रांची माहिती आणि उत्साह ज्याच्याने वाढतो ते वाचन कल्याणकारी आहे. हा होता आपला पहिला श्लोक. दुसरा श्लोक, मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. माणसं वाचनाद्वारेच बहुन विषयान्, वेगवेगळे विषय जाणून घेतात. दक्षाः भवन्ति कार्येषु, आपल्या कामामध्ये दक्ष बनतात. दक्ष म्हणजे तत्पर बनतात. आणि वाचनामुळेच माणूस बहुश्रुत होतो. बहुश्रुत या शब्दाचा अर्थ काय, की ज्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आहे, जो विद्वान बनला आहे. तर वाचनाद्वारेच माणूस विद्वानही बनतो. श्लोकाचा अर्थ अगदी एका वाक्याचा आहे की माणसं वाचनाद्वारेच अनेक विषय जाणून घेतात, आपल्या कामामध्ये तत्पर बनतात आणि वाचनाद्वारेच विद्वानही बनतात. आता वाचनाद्वारे आपल्या कामामध्ये तत्पर कसे होतात, हा याच्यातला थोडासा विचार करण्याचा भाग आहे. तर तत्पर माणूस कसा बनतो हे जर समजून घ्यायचं असेल तर मगाशी जसं मी सांगितलं की ज्याला वेळप्रसंगी लेखन करता येतं, ज्याला वेळप्रसंगी भाषण करता येतं, ज्याला वेळप्रसंगी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांशी डील करावं लागतं, त्यांच्याशी आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं, ज्याला एटिकेट्स माहिती, ज्याला मॅनर्स माहिती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या माणसाला कशाची चिंता पडत नाही. आणि हे सगळे तो कशातून शिकणार आहे, प्रत्येक गोष्ट कोणीतरी सूचना द्यायची आणि त्याच्यातून शिकायची हे शक्य नसतं. तर आपण जेव्हा एखादी कथा वाचतो, एखादी कादंबरी वाचतो की त्या कादंबरीचा नायक आपल्या बॉससमोर जातो आणि मग त्या लेखकाने वर्णन केलेलं असतं की तो कसा उभा राहतो, तो कसा बोलतो, तो त्याचा आतमध्ये विचार काय चालू आहे की आपला बॉस चिडखोर आहे किंवा तो स्वभावाने तुसडा आहे आणि आपल्याला सुट्टी पाहिजे आहे, तर तो ती सुट्टी कशी मागतो, किंवा सुट्टीच पाहिजे असं नाही, किंवा त्याला काहीतरी काम सांगायचं आहे पण तो ज्या स्वरूपाचं काम आहे तो विषय त्याच्या बॉसच्या नावडता आहे, त्यामुळे तो परवानगी देणार नाही त्या कामाला, पण परवानगी मिळवायची आहे, तर तो वाक्यरचना कशी करतो, तो त्या स्वभावाच्या माणसाशी
कसं डील करतो, ह्या पद्धतीने आपल्याला आपोआपच मॅनर्स शिकायला मिळतात. आपल्याला ज्याला आपण साध्या भाषेमध्ये जगरहाटी किंवा व्यवहार ज्ञान म्हणतो, ते वाचन आपल्याला देत असतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कामात माणूस तत्पर बनतो. तर हा होता आपला दुसरा श्लोक. तिसरा श्लोक. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीना कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततम ये सदा वाचने रताः. आता ह्या तिसऱ्या श्लोकात वेगवेगळ्या मोठ्या कवींची नावं घेतली आहेत. पहिलं नाव आहे वाल्मिकींचं, अर्थातच रामायण. दुसरं आहे व्यास, महर्षी व्यास म्हणजे महाभारत आपल्याला माहिती आहे. आणि तिसरं नाव घेतलं आहे बाणभट्ट म्हणजे कादंबरी, पहिली रचना हर्षचरित, आणि इतरही बाणाच्या रचना आहेत. वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी कवींच्या, इत्यादी प्राचीन विद्वान कवींच्या, कवी पंडिता म्हणजे विद्वान कवी, इत्यादी प्राचीन विद्वान कवींच्या रचना वाचण्यामध्ये जे नेहमी मग्न असतात, त्यांनाच हे विद्वान कवी नेहमी शिकवतात. आता त्यांनाच शिकवतात असं का म्हटलं आहे, तर त्याचं कारण आहे. जर मी रामायण ऐकलं तर मला त्याच्यातून काही कळणार नाही का? समजेल, नक्की समजेल, पण तेव्हा मी अवलंबून असेल त्या सांगणाऱ्या व्यक्तीवर, किंवा जो स्रोत मला सांगतोय, तो स्रोत जेवढं सांगतोय तेवढ्यावरच अवलंबून असेल. मात्र ह्या सगळ्या प्राचीन विद्वान कवींच्या रचना अशा आहेत की आपण दरवेळेला काही ना काही वाचतो तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी नवीन समजतात. असं लक्षात येतं की मागच्या वेळेसपर्यंत जेवढं वाचन मी केलं, एकदा केलं, दोनदा केलं, 10 वेळेला केलं, तर तेव्हा बऱ्याच गोष्टींकडे माझं लक्ष गेलं नव्हतं, पण त्याही महत्त्वाच्या आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी या रचनांमधून आपल्याला समजतात. म्हणून असं म्हटलं आहे की तान सततम शिक्षयंती. हे व्यास, वाल्मिकी, बाणभट्टासारखे विद्वान कवी त्यांना सतत शिकवत असतात, जे नेहमी वाचनामध्ये रत असतात, मग्न असतात. चौथा श्लोक. अद्य यावत हि ज्ञानाय वृत्तपत्रम पठेत सदा सर्वविधसु विद्यार्थम वाचनम उपकारकम. यामध्ये म्हटलंय की अद्ययावत ज्ञानासाठी, अद्ययावत माहितीसाठी म्हणजेच अपडेटेड नॉलेज घेत राहण्यासाठी वृत्तपत्रम पठेत सदा, वृत्तपत्र आपण नेहमी वाचली पाहिजेत. सर्वविध सुविद्यार्थम, आणि सर्वच प्रकारच्या चांगल्या विद्या शिकण्यासाठी वाचन उपकारक आहे. तर आणखी 2 फायदे या श्लोकातून आपल्याला सांगितलेले आहे. कशासाठी? तर कुठल्याही गोष्टीच्या अद्ययावत माहितीसाठी, आणि दुसरा भाग की सगळ्या चांगल्या प्रकारच्या विद्या शिकण्यासाठी वाचन उपकारक आहे. आता खरं तर आपण वाचनाचं महत्त्व जाणतो, आपल्याला ते समजतं, पण आपण नेहमी सांगतो की वाचन करायचं आहे, आम्हाला खूप इच्छा आहे, पण काय करणार, वेळच पुरत नाही. तर या पुढच्या श्लोकामध्ये, 5व्या श्लोकामध्ये विद्यार्थ्याचा वेळ कशामध्ये वाया जातो आणि त्यातून तो वेळ वाचवून त्याने काय करायला पाहिजे ते सांगितले. अर्थात काय करायला पाहिजे हा प्रश्नच नाही आहे, तर वाचन करायला पाहिजे. यामध्ये म्हटलं आहे की वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडाप भाषणैहि कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. ह्याचा अर्थ काय? तर विद्यार्थ्याचा वेळ कशामध्ये वाया जातो? पहिलं असतं वृथा भ्रमण, व्यर्थ फिरणे. काही कारण नसताना आपल्याला उगीचच फिरायला जायचं असतं. फिरूच नये असं गरजेचं नाही आहे, पण फिरणं हा विद्यार्थ्याचा खूप मोठा भाग नाही, किंवा अगदी आठवड्यातून 2 दिवस फिरलंच पाहिजे, कुठेतरी गेलंच पाहिजे, काही गरजेचं नाही आहे. आपण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने फिरणं होतच असतं. महिन्यातून 2 वेळेस आपण कुठेतरी फिरायला गेलो तर ते पुष्कळ आहे. खरं तर विद्यार्थ्यासाठी महिन्यातून 2 वेळेससुद्धा मी जास्त म्हणतो आहे. जे लोक कामाच्या दडपणात असतात त्यांना आठवड्यातून 1 सुट्टी असते, ती फिरण्यासाठी नसते, ती विश्रांतीसाठी असते. तसं विद्यार्थ्याला पण विश्रांतीसाठीची सुट्टी मिळत असते, पण विद्यार्थ्याने कधी सुट्टी घेऊ नये.
ती सुट्टी त्याला त्याचा अभ्यास करण्यासाठी वापरायची असते. तसाच प्रकार आहे की त्याने उगीचच फिरायचं नाही आहे, पण आपल्याला मॉलमध्ये जाऊन येऊ, गार्डनमध्ये गेलंच पाहिजे, अशा काही काही गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या भावा बहिणींसोबत बाहेर फिरण्यासाठी जात असतो, मित्रांसोबत आपण वेळ घालवत असतो. तर हा वेळ घालवू नये असा त्याचा अर्थ नाही आहे, पण ह्याला आपल्याला मर्यादा घालावी लागेल. रोज मित्रांना भेटलंच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. आठवड्यातून एक वेळ ठरवा, त्या वेळेला 1 तास 1.5 तास तुम्ही एकत्र येऊ शकता. पण नेहमी की रोजच उठून निघालेत एक वेळ ठरवून आणि तिथेच तुम्ही वेळ वाया घालवतात, तर ते व्यर्थ फिरणं आहे. दुसरं, कुक्रीडा. आता याच्यामध्ये तर खूप मोठी यादी बनवता येईल. सगळ्यात सोपं सांगायचं तर आपण मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर जेवढेही खेळ खेळतो त्याच्यातले 99.99% खेळ व्यर्थ खेळ आहेत की ज्याच्यातून आपल्या बुद्धीला कुठलीच चालना मिळत नाही. व्हर्च्युअल गेम्स आहेत. प्रत्यक्षात आपल्या आसपास एखादी मोठी वीट जरी येऊन पडली तर आपण घाबरून जाऊ, पण आपण फ्री फायर किंवा PUBG सारखे खेळ खेळून स्वतःला सैनिक समजतो तात्पुरते. तर खेळायला मजा येते, यात काही शंका नाही, पण मजा करण्यासाठी आयुष्य नाही आहे फक्त. किंवा विद्यार्थ्याने नेहमी मजाच करावी असं नाही. विद्यार्थ्याने मजा कमी करावी, अध्ययन जास्त करावं. याप्रमाणे जर तो राहिला तर त्याचं जीवन खूप सुखी असतं. कारण ज्याला आपण काही विद्यार्थ्याचा काळ म्हणतो, खरं तर माणसाने सतत विद्यार्थी राहावं ही फिलॉसॉफी आहे. पण तरीसुद्धा फॉर्मली आपण विद्यार्थी असतो वयाच्या 20व्या वर्षापर्यंत. आपलं आयुष्य जर आपण 80 वर्षाचं गृहीत धरलं, अगदी 60 वर्षाचं सुद्धा गृहीत धरलं, तर पुढचे 40 वर्ष आपल्याला कसं जीवन मिळणार आहे हे आधीच्या 20 वर्षांवर अवलंबून आहे. आधीचे 20 वर्ष मजा केली, पुढचे 40 वर्ष 60 वर्ष जे काही आपलं आयुष्य असेल ते रडत खडत आहे. आणि आधीच्या 20 वर्षात आपण कमी मजा केली, मी म्हणत नाही की मजा करू नका, कमी मजा केली, तर आपलं आयुष्य पुढचं जेवढंही काही असेल ते सगळं आयुष्य सुखाचं असू शकतं. त्यामुळे विद्यार्थ्याने या सगळ्या कुक्रीडांमध्ये ज्याच्यातून आपल्याला शरीराला किंवा बुद्धीला फायदा होत नाही आहे अशा कुठल्याही गोष्टी करू नयेत. तिसरं म्हटलंय परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे. आपल्याला मजा येते, एकमेकांना आपण त्रास देत असतो आणि त्याच्यात आपण वेळ घालवत असतो, तर तोही भाग आपण करायला नाही पाहिजे. तोही वेळ वाया घालवण्याचाच एक प्रकार आहे. त्यानंतर अपभाषणही. अपभाषण याचा अर्थ काय? पुन्हा काहीतरी वाईटच बोललं पाहिजे गरजेचं नाही आहे, तर त्यामध्ये अपेक्षित आहे की कारण नसताना आपण गप्पा करत बसलोय, हे झालं अपभाषण. भाषण करावं, संभाषण करावं. संभाषण म्हणजे सम्यक भाषण. स्वतःला व्यक्त केलं पाहिजे, दुसऱ्याचे विचार समजून घेतले पाहिजेत. पण उगीच नुसती मतं देत बसली आहेत की जसं एखादं गाणं लागलं, कोणीतरी मोबाईलवर एखादं गाणं सुरू केलं, मला हा हिरो आवडत नाही, विचारलं आहे का तुला कोणी? आपलं मत कशाला? आणि नसेल आवडत तर विषय सोडून द्या ना, त्याचा विचार कशाला करताय? त्याचा विचार करण्यामध्ये आपण आपली मनस्थिती बिघडवतोय आणि आपण आपला वेळ वाया घालवतोय. तो हिरो त्याचं काम करतोय, ऐकणारा त्याचं गाणं ऐकतोय आणि आपण उगीच वेळ वाया घालवतोय. तर असे सगळे प्रकार होत असतात. आपण नेहमी स्वतःकडे लक्ष देत राहिलो पाहिजे की आपण नक्की काय करतो आणि याच्यातून आपला काय फायदा होणार आहे. तर हे सगळं अपभाषण असतं. आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतच देत राहतो की मला असं वाटतं. आपल्याला काय वाटतं हे मताच्या रूपात अपेक्षित नाही आहे, तर ते मत तयार होताना त्याच्या आधीची विचारसरणी कोणती आहे ह्याला जास्त महत्त्व असतं. तर त्या विचारसरणीने एका काहीतरी ज्याला आपण वैचारिक बैठक म्हणतो त्याच्यातून जर आपण काही मत देत असू तर ते संभाषणाच्या रूपात येऊ शकतं किंवा ते मोठं भाषण असू शकतं एखाद्या जमावासमोर. पण नुसतीच मतं देणं म्हणजे ज्याला मराठी भाषेमध्ये आणखी एक शब्द आहे वांझोट्या चर्चा, तर तसा प्रकार होतो. त्यामुळे अपभाषणामध्ये विद्यार्थ्याने आपला वेळ वाया घालवू नये. या सगळ्यांऐवजी हे सगळं न करता जो वेळ उरतोय त्या वेळामध्ये विद्यार्थ्याने वाचनाचा आश्रय घ्यावा. या श्लोकामध्ये वाचन वेगवेगळ्या वयामध्ये कसं आपल्याला फायद्याचं होतं ते सांगितलंय. वाचनम ज्ञानदम बाल्ये
तारुण्ये शीलरक्षकं वार्धक्ये दुःखहरणं हितं सद्ग्रंथ वाचनम. या श्लोकात म्हटलंय बाल्यावस्थेमध्ये लहानपणी वाचन हे ज्ञान देणारं आहे. तारुण्ये तरुणपणी जो माणसाचा कर्तृत्व गाजवण्याचा काळ असतो, या काळामध्ये माणसं चुकण्याची जास्त शक्यता असते. तरुणपणी आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे समजण्याची गरज असते. त्यामुळे आपल्या चारित्र्याचं रक्षण होतं. आणि म्हणून तरुणपणी वाचन जर माणसाने बालपणी तरुणपणी केलेलं असेल तर त्या ज्ञानाच्या आधारे तो योग्य अयोग्य, ज्याला आपण सदसद विवेक म्हणतो, त्याप्रमाणे वागतो आणि त्याप्रमाणे निर्णयक्षम बनतो आणि आपल्या जीवनात प्रगती करतो. त्यामुळे एक प्रकारे वाचन तरुणपणी शीलरक्षण करणारं, चारित्र्याचं रक्षण करणारं आहे. वार्धक्ये दुःखहरणम. खरं तर लोक असं का म्हणतात की वार्धक्य किंवा म्हातारपण हे दुःख देणारं असतं? कुठलीही माणसाची अवस्था दुःख देणारी नाही आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की त्याला त्या वयामध्ये काय करायचं आहे ते नीट कळलेलं नाही आहे. आता जसं बाल्यावस्थेमध्ये आपल्या शारीरिक क्षमता कमी असतात, तशाच म्हातारपणी पण आपल्या शारीरिक क्षमता, आपली ज्ञानेंद्रिय यांच्या क्षमता कमी झालेल्या असतात. लहानपणी आपल्याला कुठली जबाबदारी नसते, म्हातारपणीसुद्धा आपल्याला जबाबदारी असतेच असं नाही. आपण बळजबरीने लादून घेतो. तर आपण जबाबदारीतून, पूर्वी जसं वानप्रस्थाश्रम असायचा किंवा संन्यासाश्रम असायचा, याचा अर्थ काय? आता जबाबदारीतून मोकळे व्हा. तर गरज नाही की वनात गेलं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे. पण आपण आता जे आपण आयुष्यभर केलं आहे त्या जबाबदाऱ्यांमधून आपल्या क्षमता नाही आहे, तर आपण जबाबदाऱ्या उगीच घेऊ नये. लहानपणी आपण कधी विचार करतो का किंवा करत होतो का की आपले आईवडील कसे काय पैसे कमवत आहेत, त्यांना खूप जास्त कष्ट पडत आहे का कमी कष्ट पडत आहे? आपल्याला जे पाहिजे ते आपण मागत होतो. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर कधी समजून घेत होतो, कधी हट्ट करत होतो. पण नाही मिळालं ही गोष्टसुद्धा आपण धरून ठेवत नव्हतो. म्हातारपणी नेमकं हेच चुकतं की तो विचार करतो उलटा, आत्ता जर मी तरुण असतो तर मी काय केलं असतं, आणि त्याच्याने त्याची चिडचिड होते. खरं कारण म्हातारपणाचं हे असतं चिडचिड करण्याचं की माणसाला एकटं वाटतं. एकटं का वाटतं? एकटं वाटण्याचं काही कारण नाही आहे. ज्या माणसाचं मन प्रफुल्लित आहे, ज्याच्या मनामध्ये विचार करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्याने मोठं आयुष्य भोगलेलं आहे, एवढं सगळं जगलेलं आयुष्य नुसत्या आठवणींमध्ये सुद्धा म्हातारपण निघून जाऊ शकतं. पण त्या आठवणीसुद्धा आपण नीट घेऊ नाही शकलो किंवा त्या आठवणी आपण पुन्हा एकदा व्यवस्थित त्यांच्यावर विचार करू शकत नाही आहे, कारण आपली वैचारिक बैठक नाही बसली. आणि वैचारिक बैठक का नाही बसली आहे? तर आपण वाचन नाही केलं आहे. जर आपण वाचन केलेलं असेल, हे मान्य आहे की म्हातारपणी आपण ठरवतो की आपण आता भगवद्गीता वाचू किंवा भागवताचा अभ्यास करू किंवा इतर कुठले जे काही ग्रंथ असतील, कुठलेही शास्त्र असतील, त्यांचा आपण अभ्यास करायचं ठरवतो की आता मस्त वेळ आहे. आणि त्यावेळेला आपल्याला दिसतच नाही किंवा डोळ्यांवर खूप ताण येतो, त्यामुळे जास्त वाचू शकत नाही, वाचलेल्यावर फार वेळ विचार करू शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. तर हे कशामुळे होतं आहे? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपण विचार करायला शिकलोच नाही, आपण कुठल्याही विषयावर स्थिरावलो नाही. आपण जेव्हा तरुण होतो त्यावेळेला आपण मटेरियलिस्टिक होतो, भौतिकतावादी होतो. आणि जेव्हा आपण बाल्यावस्थेत होतो तेव्हा आपण मजा करत होतो. आता याच्यातून आयुष्य तर निघून गेलं, म्हातारपण जड झालंय. आणि हे म्हातारपण जड होऊ नये म्हणून सुद्धा वाचन आपल्याला मदत करतं की आपण जर आधीपासून वाचून ठेवलेलं असेल तर त्या वाचनातल्या गोष्टी आपल्याला आठवतात, त्या गोष्टींवर आपण चिंतन करू शकतो. भगवद्गीता आधीच वाचलेली असेल तर जेवढी काही त्याच्यातून आपल्याला आठवत आहेत श्लोक, जेवढे काही भाग आठवतोय, तो सगळा भाग आपण विचार करू शकतो. आणि त्याच्यातून मग स्थितप्रज्ञाची लक्षणं असतील, उत्तम भक्ताची लक्षणं असतील, अर्जुनाचा विषाद असेल, तो कसा नष्ट केला आहे कृष्णाने, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलासुद्धा दुःख, आपल्या मर्यादा यांच्यावर मात करू शकतो. आणि म्हातारपणसुद्धा आपलं सुखाचं होऊ शकतं. पण नेमकं याच्या उलट असतं की आपण नेहमी त्या एका हिंदी गाण्यासारखं
वागत असतो, लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया. तर याप्रमाणे जर जीवन गेलं तर त्याला काही अर्थ नाही आहे. ह्या सगळ्यांमध्ये मग नक्की काय करायचं? तर एकच गोष्ट करायची, आपण कोणत्याही वयाचे असू, आपल्याला जमेल तितकं वाचन आपण केलं पाहिजे. तर आपलं जीवन कायम खूप सुखी असेल. मग भलेही त्या जीवनामध्ये आपल्याकडे संपत्ती कमी असेल, जास्त असेल, आपल्याकडे वस्तू कमी असतील, जास्त असतील, खूप माणसं आसपास असतील, कदाचित आपण एकटेही राहिलेलो असू, तरीही आपलं जीवन सुखाचं असेल यात शंका नाही. धन्यवाद.